हॅलो. सेट सेट. थँक्यू. नमस्कार. श्रीदेवी महामाय माते कालिका देवी मातेस वंदन करून, श्री गणरायास वंदन करून आणि तुम्हा सर्व नाट्यरसिकास विनम्र अभिवादन करून कळंगुटकर दैवत ब्राह्मण समाज कालिका सांस्कृतिक मंडळ आज सहर्ष सादर करीत आहे. या शिशिरोत्सवाचं पहिलं नाट्यपुष्प जावई भाऊ येती घरा, जावई बुवा येती घरा. त्याच्यानंतर सासरे बुवा आहेत बाळाजी माधव म्हणजे आपले पुष्पशील पुंडलिक नागवेकर आणि बाळाजी सासरे बुवा आपले भूषण पुंडलिक साळकर. मी जरा बाजूला राहतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघायला बरं होईल. मेहुणे आहेत शरद शरद पुंडलिक भूषण साळकर आणि शीतल म्हणजे माधवची बायको. शीतलबाई कुठे गेलात? या 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 हे आहेत शीतल दीक्षा रायकर. मधुलता म्हणजे ह्यांच्या सासूबाई त्या आहेत दिग्विजय रायकर. या सासूबाई या या. नंतर जावईबाबांचे वडील मोतीराम बाबा कुठे गेले? या या श्री विवेकानंद नार्वेकर मोतीराम. आणि पोस्टमॅन कुठे गेले बुवा? या या पोस्टमॅन बुवा लक्ष्मीकांत नागवेकर. त्याच्यानंतर एक आमच्यामध्ये वैद्यबुवा पण आहेत श्री नरेंद्र रायकर वैद्यबुवा. या वैद्यबुवा या. नंतर असाच एक गावातला माणूस आहे म्हणजे ही गावातलीच एक छोटीशी कथानक आहे. परशु आहे आपले आदित्य नागवेकर. आणि हणम्या हणम्या आहेत वाटतं आदित्य नागवेकर. आणि परशु आहे करुणेश रायकर. परशु तू आहेस काय? सॉरी. आणि हणम्या का? दोघंही आहेत ना, कळत नाही कोण आहेत. बरं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर लेखक आहेत आपले, ते ॲक्च्युली येणार होते पण काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही. लेखक आहे श्री संजय फाळकर, ते आले नाहीत आज. आणि पुढचं नाटक म्हटलं की मग आपली रंगमंच व्यवस्था लागते. ते आहेत आपले गुरुप्रसाद रंगमंच कासारपाल. आपले लाईटमॅन आहेत, नाव विसरलं तुमचं पण तरी बघतो मी काय ते. अर्जुन नाईक. अर्जुन नाईक. नंतर आपले संगीतकार आहेत गणेश प्रसाद गोगटे. ध्वनीला आहेत आपले राहुल नागवेकर. आणि मेकअपमॅन आहे आपले राया कवळेकर. कुठे गेले ते पेंटर? मागे आहेत. ओके. तर ही आहे आपली या आजच्या नाटकाची टोटल व्यवस्था. तर मंडळी आता तुम्ही आज जाऊ शकता. भाषण वगैरे पाठ करून घ्या म्हणजे आम्हाला पण प्रॉम्प्टिंग करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भाषण मात्र तोंडपाठ करा. 5 मिनिटात येतो मी. तर बरं का हो मंडळी, हे जावई बुवा आपले खास आहेत. आणि हे नाटक संपल्यानंतर प्रत्येक सासऱ्यांना वाटेल की असा जावई आपल्या सगळ्यांना मिळावा. तेव्हा पुढचे 1.5 तास ह्या नाटकाचा आनंद घ्या. पोट भरून हसा आणि पोट धरून हसा. धन्यवाद.
हॅलो हॅलो. हां बरं का मंडळी. हॅलो बरं का मंडळी. हां हे आहे मोतीरामांचा वाडा. मोतीराम आत्ता मी तुमच्याशी ओळख करून दिली त्यांचा. आणि हा त्यांचा माधव मुलगा. बरं का. त्याचं आत्ता नुकतंच लग्न झालं आहे. हां नुसते 4-5 महिनेच झालेत. दिसायला तसा राजबिंडा गोरापान आणि अंगाने धडधाकड आहे. पण डोकं मात्र रिकामी आहे. अगदी पोखरलेला नारळ. पण ह्याचा नित्यक्रम म्हणजे रोज व्यायाम करायचं, खूप दूध प्यायचं आणि दुपारी झोपायचं. तसेच संध्याकाळी पण सगळे काही आठवण अंधार पडायच्या आत झोपायचं. बस रात्र म्हणून काय यांनी पाहिलीच नाही आहे. थोडासा बावळट स्वभाव पण ओके चालते. हां तर कदाचित आता हा दूध पिऊन झोपला असेल, घोरत पण असेल नाही का. हां हा आता नित्यक्रम चालू द्या. बघा तुम्ही पुढे आमचे जाऊ पुन्हा. ओके. अहो कोणी आहे का घरात? अहो कोणी आहे का घरात? अरे देवा देवा देवा. काय हे दिवसा झोपा काढता आहेत आतापर्यंत, काही समजत नाही. बऱ्याच जोरात पाणी काढता आहेत. अरे बाप रे. आता काय बरं करावं. नाही नाही नाही, झोपी गेलेल्या माणसाला उठवू नये असे म्हणतात. पण ही काय वेळ आहे हो झोपायची. अहो संध्याकाळचे 4:30 वाजता आहेत आणि हे महाशय आरामपणे झोपलेले आहेत. आता काय बरं करावं. आता बघा वामकुशी घ्यायची म्हटली तर साधारणपणे 15-20 मिनिटाची घ्यायची असते. हे काय असं झोपणं असतं का यावेळी. आता काय बरं करू. अहो उठा आता. अहो उठा म्हणतो मी. अहो उठा आता. कोण पोलीस? पोलीस कुठं आहे? मी तुम्हीच पोलीस? मी चोरासारखे नाही हो. मी पोलीस नाही आहे हो. मी पोस्टमॅन आहे. पोस्टमॅन आहे हो. नाही तुम्ही खोटं बोलता. तुम्ही पोलीस आहात. आता मी कशाला खोटं बोलू. हा बघा इथं बोला. मग माझ्याजवळ टोपी आहे का? ही काय टोपी घातली तुम्ही? अहो पोलीस घालतात तशी टोपी आहे का? ही कॅप आहे. पोलीस घालतात ती टोपी वेगळी असते. वेगळी असते. मला वाटतं 4 आणे याचे कमी आहेत. बघा मला इथं बघा. थांबा. पोलिसाजवळ सिट्टी असते ना, तशी सिट्टी आहे का माझ्याजवळ? पोलिसांजवळ शिटी? बर ते जाऊ द्या. तो वो असतो ना दांडा असतो ना, तो आहे का? पोलिसाजवळ असतो बघा. पोलिसाजवळ दांडा? पोलिसाजवळ दांडा तर असतो. अहो पण मी पाहिलेला पोलीस बिना दांड्याचा होता. अहो कसा असू शकतो बिना दांड्याचा पोलीस? कसा असू शकतो? शक्यच नाही हो. मी पाहिलंय ना. तर काय बरं करू. खरंच अर्ध्या डोक्याचा आहे प्राणी हा. काय म्हणालात? नाही हो. काय म्हणालात? नाही पाणी म्हणतो. पाणी. 1 ग्लास पाणी मिळेल का मला? पाणी? हो. हा मग असं बोला. पाणी. शीतल, अगं शीतल. थांबा. चहा आणते. हा अगं चहा नको, पेलाभर पाणी घेऊन ये. बरं बाबा आणते. बरं तुम्ही काय म्हणत होता ते? पोलीस? मी म्हणतो मी पोलीस नाही आहे हो. मी पोस्टमॅन आहे हो. आता कसं सांगू तुम्हाला. अहो हे घ्या पाणी. अगं मला नको. यांना दे. यांना गरज आहे पाण्याची. अय्या पोस्टमॅन, आम्हाला काही पत्र वगैरे आलंय का? थँक गॉड तुम्ही तरी ओळखलं मला. नाहीतर हे मासे
मला मगापासून पुलसच समजत होते. ते काय झालं ते शीतल, तू किती हुशार आहेस ग. हो हो. बघ बघ, माझी बायको किती हुशार आहे ती. नाहीतर तू आता मी काय केलं आहे मगापासून तर हेच समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की मी पोस्टमॅन आहे, पोलीस नाही आहे. समजलं? हे बघ, तुम्हाला पत्र आलं आहे, रजिस्टर आहे, इथं साईन करा. कुठं गेलं ते पेन, हे घ्या. हे तुम्ही आधी केलं असतं तर मला कळलं असतं ना की तुम्ही पोस्टमॅन आहात आणि पत्र द्यायला आलात म्हणून. हो रे बाबा, माझं चुकलं. हा, तुमचा टाइम वेस्ट केला. हा, तुमची झोप पण उडवली. अरे मी हिला हाक मारली असती ना तर काम झालं असतं. काय नाही, मी म्हणतो तुमची बायको केवढी हुशार आहे, सुंदर पण आहे. हा. कुठल्या सासऱ्याने आपली चांगली मुलगी या बावळटाला दिली काय माहित. या बावळटाला हिची काय किंमत. अहो, तुमचं झालं असेल तर सटका आता. आमच्या बावळट नवरा फारच बायको रंगीन दिसतोय. दुसरं कोणी नको, आम्हाला एकांत. नाही, मी म्हणतो येतो, पेन द्या. हा. दुसऱ्यांच्या बायकोला बघू नका. नाही, येतो. इकडे रती नाही, नाहीतर केली असती तुमची शाकुती. चला. कुणाचं पत्र आलं आहे? अगं, माझ्या सासरे बुवांचं. बाबांचं पत्र? हा. बघू बघू बघू. अगं तुला नाही, मला आलंय ते. मला बघ काय लिहिलंय इथे. काय लिहिलंय? श्री मोतीराम माधवराम मोतीराम सरंजावे. माधवाचे आम्ही माधवराम झालो. बरं बुवा, आता ते पत्र वाचून दाखवणार की नाही राव? अगं दाखवणार, सगळ्यांना सामूहिक वाचून दाखवतो. आधी बाबांना तर येऊ दे. अहो कशाला? सगळ्यांना सामूहिक वाचन कशाला? बाबांनी तुमच्यासाठी काही खास लिहिलं असेल म्हणजे? नाही ते नाही. माय लग्नापूर्वी ना मी कबूल करून टाकलंय की बाबांच्या संमतीशिवाय काही करायचं नाही. तेच मेलं कठीण होऊन बसलंय ना इथे. काय म्हणालीस? ते कठीण असं काही नसतं, पण आबांच्या संमतीशिवाय काही गोष्टी पण करायच्या असतात. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर आओ. नाही आबा, ते सोड. आओ हुजूर नाही, आबाला बोलव. बोलवा. आबा अहो लवकर या, इथं नाही तर काहीतरी घडेल. आबा, अरे मोतीराम. हे काय आहे? काय झालं? काय नाही आबा. मी आतमध्ये एक पुस्तक वाचत बसलो होतो. अहो झालं काय? पुस्तक कसलं वाचताय? हे बघा पत्र आलंय, पत्र आमच्या सासरे बुवाचं. काय? बाळाजींनी पत्र पाठवलं? सुनबाईला असेल ते. मला कशाला देतोस? तिला दे. तिला नाही, मला आलंय मला. बघा काय लिहिलंय. तुला बघू काय आहे त्यात? फोडलं पण नाही. वा 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 वा, छान केलं सा. यंदा आपल्या दिवाळी सणासाठी आपल्याला आमंत्रण दिलं आहे. सगळ्यांनी 4-5 दिवस अगोदर तरी यावे असं या पत्रात म्हटलं आहे. हो आम्हाला पण फार आनंद होईल. अहो आनंद होईलच आबा, पण मला सांगा आबा, यंदा दिवाळी सणाला सरकारने आमच्या गावात बंदी घातली की काय? हात मूर्खा, अरे असा या पत्राचा अर्थ नाही आहे. मग तुम्ही जावई आहेत ना त्यांचे. जावय नाही नुसतं आबा, जावय बापू.
तेच पत्रात लिहिलंय तसं. तेच ते म्हणून यंदाच दिवाळीचा सण देण्यासाठी जावई बापूना म्हणजे तुला आमंत्रण दिलं आहे. हा आलं लक्षात. म्हणजे दिवाळीला आम्ही पोस्टमॅनला कसं बक्षीस देतो, हा मोलकरीणला देतो, ते पोस्ट वगैरे काय म्हणतात ते, तसंच पोस्ट द्यायला आमच्या सासरे बुवाने आम्हाला तिथं बोलवलं आहे. वा 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 वा, छान छान. किती छान आहेत माझे सासरे बुवा, मला पोस्ट द्यायला विसरले नाहीत ग. हो हो, चांगलेच आहेत माझे बाबा. आहेत ना, मग चला पोस्ट घ्यायच्या तयारीला लागा. मी या पडत मूर्खाला जरा शहाणा करतो. बरं बरं मामांजी, येते हा. त्याची पण तयारी करायला हवी. तुम्ही चला, 4-2 दिवसात आम्ही निघायचं, बरं का? हा, आबा जी बघा, माझे सासरे किती उदार मनाचे आहेत ते. हो. नाहीतर तुम्ही काय हत मूर्खा, तू काय गडी माणूस आहे का पोस्ट घ्यायला? जावई आहेत जावई. सासूरवाडी चांगली श्रीमंत आहे तुझी. सोन्याचं कड, अंगठी किंवा सोन्याचा घड्याचा पट्टा देतील तुला सासरे. आणखी पाहिजे काही असेल तर मागून घे केले का, रुसून बस, म्हणजे सगळं काही मिळतंय. पण मी सांगतो तसं करायचं हं? आपली अक्कल अजिबात पाजरायची नाही. बरं आबा, आबा तुम्ही सांगतो तसंच करतं. तुम्ही ज्येष्ठ अनुभव मंडळी. तेच. आणि हे बघ, तिथे गेल्यावर ऐटीत राहायचं. 2-4 कपडे तुला वसंत टेलरकडे शिवून घेईन ते वापरायचे. असे गबाळासारखे राहायचं नाही. कशी तुमची छाप पडली पाहिजे. सगळ्यांना तुझा मनापासून दरारा वाटला पाहिजे. आहो आबा, ते राहिलं माझ्यावर. तिकडे गेल्यावर एकाची अशी तगडीच मोडून टाकतो. एवढ्या दरारा बसेल, एवढ्या दरारा बसेल. गाडवा, अरे सासूरवाडी म्हणजे काय तालीम बिलीम समजला की काय? एडपट कुठला? हे बघ, असं काही करायचं नाही. लक्षात आलं ना? रुबाबात वागायचं. बरं आबा, रुबाबात तर रुबाबात. आमच्या बापाचं काय जातंय? शाबास. फारसं कुणाशी बोलायचं नाही. बोललं तरी बेटास बात. आणि कुणाशी बोलायचं नाही. अगदी बोललं तरी अगदी मोजकंच. आणि तेही हळू. किती हळू? कोणाला ऐकू येणार नाही इतकं हळू. हा गाडवा, एवढं हळू नव्हे, थोडं हळू. दुसरं, तिथं गेलं की उच्च स्थानी बसायचं. गंभीर मुद्रा. बायकाशी फारसं बोलायचं नाही. आणि बरं का, बायकांची चौकशी मात्र प्रेमळपणे करावी. हो हो आबा, काय? चौकशी तर करावीच लागेल. आणि तीही अगदी प्रेमळपणे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो. काय? हा, कसं ना काकी, तुम्ही चांगले आहात ना? हा, कसं काय चाललंय? अगदी प्रेमळपणे. हा,
आणखी कोण आहे? हा मामी, तुमचं कसं चाललंय? सगळं व्यवस्थित चाललंय ना? अगदी प्रेमळपणे. आबा काय असंच करायचं ना? तुम्ही निर्धास्त राहा. मी कसा करून दाखवतो ते बघा. आणि हे वाघ सासू सासरे यांच्याशी गाठ पडलं की त्यांना म्हणायचं, मामा नमस्कार, मामी नमस्कार. आबा ते नमस्कार करायचं ठीक आहे बाबा, पण म्हणायचं आणखी कशाला? तेही मामा मामी. अहो, ते कुठे माझे मामा मामी लागून राहिलेत? मी सांगतो म्हणून, मी सांगतो तेवढंच करायचं. तुझ्या लक्षात राहावं म्हणून. राहील ना लक्षात तिथे पोहोचेपर्यंत तरी. कठीण आहे हो मामा, कठीण आहे. नाही नाही तर तुम्ही असे करा, असे घोगतच जाणं वाटेनं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आबा काय तसाच करतो. हा जाताना असं घोगतच जातो. मामा नमस्कार, मामी नमस्कार, मामा नमस्कार, मामी नमस्कार, असंच करतो. हा बर. पड्डो वगैरे काढू, पड्डो वगैरे. हॅलो हॅलो चेक. हॅलो मधू, अगं ए मधू. आले का? आली आली मी. नाही नाही अजून नाही आले, पण जर एक कप चहा मिळेल का? अहो आत्ताच तर घेतलाय चहा तुम्ही. अजून किती एक वेळा? अजून एक आण ग. बरं बरं तयारच आहे, आणते. अहो एवढं वर्तमानपत्र तोंड खुपसून काय वाचतात? अगं वाचतो रोजची बातमी. घ्या चहा घ्या. चहा ना झकास झाला चहा. मी काय म्हणतो मधू, अहो आत्ता तरी ते अर्धवट नाव घ्यायचं बंद करा म्हणते मी काही दिवस. अगं मधू म्हणजे काय माहिती आहे का तुला? मधू म्हणजे गोड, अगदी तुझ्यासारखी. हो जावई बुवा येतात, त्यांच्या समोर ठीक नाही वाटणार ते. मग अर्ध नाव घेऊ का पुढचं? लता. लता म्हणजे पाना फुलाने बहरलेली, अगदी तुझ्यासारखी ग. सुंदर, अगदी सुंदर. अहो काय ते तुमचे या वयातही सुचणे बोलणे. वै 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 वै. वा 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 वा, काय लाजली माझी मधुलता. वा 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 वा, सुंदर सुंदर सुंदर. तुम्ही ना फारच रसिक आहात बुवा. तुमचे वय काय करतात काय? अग रसिकतेला आणि प्रेमाला वयाची थोडीच गरज असते. माणसं शरीर जरी म्हातारं झालं ना आणि मन जर टवटवीत राहिलं, हा माझ्यासारखं, मग माणूसही टवटवीत राहतो. मग मग प्रेमाला आणि रसिकतेला काही वयाची थोडीच गरज असते. वै 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 वै. बर, आता पाहुणे येणार आहे, तयारी झाली का सगळी? हो हो सगळं तयारच करून ठेवलंय. लाडू कापड चकल्या शिरा फराळाचं ताट तयारच करून ठेवलंय मी. अरे बाप. फक्त चहा तेवढा टाकायचाय. गरम गरम घ्यायला नको का वा, वा, म्हणून. वा. नाही तर तोही करून मोकळी झाली नाही, नाही, असते. नाही. म्हणजे जावई बापूची तयारी फारच केलेली दिसतेस तू. हो तर पहिल्यांदाच दिवाळ सणाला येत आहेत म्हणजे नको का करायला थाटमाट. मग मजाच आहे पाहुण्याची. हा हो का नाही?
आमचे एकुलते एक जावई ते तर त्यांचा एवढं पाहुणचार व्हायलाच हवा. हा. अजून आले का? आले वाटतं. थांब बघतो. हा बघतो. तो एवढे नाही तर दोघं तेवढं पाडल्या ना तेवढे नाहीत ना. इकडे आले. अरे आले आले पाहुणे आले. जरा तयारी कर. आरतीचं ताट आरती घेऊन. वगैरे. हो जाऊ हो. थांबा 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 थांबा. हो थांबा थांबा. आरतीचे ताट. ना एवढं. नमस्कार. एक मिनिट थांबा. हा आली. हा या या या. या या. या या जावई उभा या. धर 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 धर. हा मामी हे ग अशी. मामा भूर. हा बोल. मामी भूर. काय करताय? हे भूर भूर काय चाललं त्याने? काय करताय? ते ते आई बाबा हा. त्याचं काय झालं माहितीये का? ते आम्ही वाटेतून येत होतो हा. आणि मग तेव्हा आम्हाला चिमणी पाखरे भेटली आणि मग त्यांनाच असे भुर भुर करत आले आणि म्हणून मग ते इथे भुर ते त्यांच्या तोंडातून ते मग असंच बरं बरं जाऊ दे आता. जाऊ दे. आई बाबा तुम्ही सुद्धा आता चिमणी पाखर भोर भोर भोर. जाऊ बुवा तुम्ही कमालच केली. हा विनोदच झाला. हा? अगं हस ग. तू पण हस. हा तू पण हस रे. अरे शीतल तू पण हस की ग. हा अरे हसतच नाही. हा जाऊ बू आले आलो तुम्ही मात्र गंमत केली. हा मजा आली. सगळ्यांना हसू आणलं. असा याच्या पुढे आज जावय बाबू तुमच्या नाकी नऊ कसं आणतो ते बघाच तुम्ही. काही म्हणालात का? नाही काही नाही म्हटलं. हसून टाकू सगळ्यांना. हा. ते हसणं जीवाला म्हणजे आरोग्याला बरं असतं नव्हे का? हो. एकदम बरोबर हा. म्हणाला भाऊ. असं ना कोणी महान व्यक्तीने म्हटलं होतं. कोण बरं का ती व्यक्ती? अहो मी अहो तुम्ही तर म्हटलं मी आहे. म्हटलं दादा. अरे शरद थांब थांब थांब. जावय बाबू एवढ्या चर्चा नको करू. जावय बाबू आहे म्हटलं आमच्या घरी 15 दिवस. हा तेव्हा मग करा चर्चा. बरं. ते सामान काय आणलं ते कुठं हा, ठेवतो. ते जर आत नेऊन ठेव बघूया. हो ठेव. हा? आणि हो जरा चहा पाण्याचा वगैरे बघा. चल चल आई मी येते तुझ्या बरोबर. अगं कशाला मी करते थांब. अगं थांब येते ग. हा जावय बाबू हा वाटेत प्रवासात त्रास वगैरे झाला नाही ना? नाही तसं काही झालं नाही. ती चिमणी पाखरं सोडली तर. तो अनुभवला आम्ही. बर आता घर आपलंच आहे समजा. बसून घ्या. हा ते उच्च स्थान काय चाललंय? काय काय पाहिजे का? नाही शोधतोय म्हटलं. काय शोधता? हो शोधून बसतोय म्हटलं. बसा बसा बसा. हा. हा. काय ते आल्या बसायचं. हा. घर आपलंच आहे. हो हा. मग उच्च स्थान हो काहीतरी शोधता तुम्ही. उच्च स्थान. हा. उच्च स्थान म्हणजे कुठे उंच बसायला पाहिजे का? जलपान हा काय पाणी मिळेल. पाणी पाहिजे का? असं सांगा ना काहीतरी. थांबा हा मी आणतो. हो जरा पाणी घेऊन या का? अहो मला वाटतं मीच जातो आणि हा, घेऊन येतो. तुम्ही घेऊन थांबा बसा. हा तो ग्ला प्यालो का? ही युक्ती बरोबर आहे. हे झालं की नाही उच्च स्थान. आता बघूया मजा. जाऊई बुवा. हो जाऊई बुवा. कुठे गेले? जाऊई बापू. हो जाऊया बापू.
आता यांची थोडी मजा करूया. काय झालं बाबा, झालं काय? अरे आता पाणी आणायला सांगितलं मला. तर? पाणी घेऊन बाहेर आलो तर जावे उभं गडप. गडप असे कसे? बाहेर वगैरे कुठे गेले नाहीत ना? जरा बघ बघाय, मी इकडे बघून आलो, तिकडे त्या बाजूला बघ, नाही तर बघतो, बाहेरच बघून मागच्या येतो. बाजूला बघून ये. गेले कुठे जावई बापू? अहो जावई बापू, अरे गेले तरी कुठे? आत्ता आले होते. अहो जावई बापू. अहो काय झालं, जावई बुवा कुठे आहेत? अरे आत्ता मला पाणी आणायला सांगितलं, मी पाणी घेऊन आत बाहेर आलो तर हे गडप. म्हणजे गेले कुठे हे? आता काय सांगू, तू आता गेलाय शहरात बघायला, बाबा भेटते का कुठे? नाही, बाहेर तर कुठेच नाही. अरे सगळे गडी माणूस म्हणतात त्यांनी बघलंच नाही कुठे. मग गेले तरी कुठे? आत्ताच्या आत्ता इकडे होते. मग आज खोलीत पाहिल्यात का सर्व? नाही पाहून येतो, पाहून येतो. हाई कुठे गेले असतील का हे? हो थांब थांब थांब, बघूया आहे का तिकडे. बाबा ते भाऊजी कुठेच नाही, आज पण बोलत नाही तो. गेले तरी कुठे? अरे आत्ताच्या आता सदग्रस्त गेले तरी कुठं? अहो काही भुताडकी बिताडकी तर नाही ना होत? काय चालू केलं बघ. काय झालं ग? अगं, थांब. किती चांगले दड दाकड खाऊन पिऊन दष्ट पुष्ट होते ग. आई कुठे गेले ग? आई कुठे गेले ग? आई हो ग बाई, तेही पहिल्यांदा बायको सासूबाई रडते. आता यांना कसं कळेल मी इथं आहे ते? अगं थांबा, गेले का जावई वरती? अरे बापरे, जावई बापू कुठे गेले? आता मी सासरे बुवा काय सांगू ग आई? अगं जरा थांब थांब, बराव. आहे ना. हा, आता एक काम करूया, कुठे मास घरा वगैरे काही अडकले असतील हा, तो त्या बाजूने आवाज दे, मी इकडून आवाज देतो, ठीक आहे. तुम्ही पण आवाज द्या. ठीक आहे. पुढे जवळपास असले ना तर ओ तरी देतील. तुम्ही तिकडे बघा, इकडे हा बघतो. जर मी हा. पुढे जाईल, पुढे भाऊजी. तिकडे बघतो. भाऊजी. हो जावई बापू, कुठे आहात तुम्ही? जावई बापू. भाऊजी. जावई बुवा कुठे आहात? आवाज आवाज आला. आला. अहो जावई बुवा, आज कुठे? आवाज आला. अहो इथे वरती, इथे. अरे अरे हा भाऊजी. इथे. इथे इथे काय करता तुम्ही वरती? बसलो, काय उच्च स्थानी बसलो. अरे काय ऐकायला आलं? कोणाला काही ऐकायला नाही, काय ऐकायलाच येत नाही. मला तर बाई काहीच ऐकू नाही आलं. एकदा कान तपासून घ्यावे लागतील. माझे पण कान तपासावे लागेल. तुमच्या दोघांचं ठीक आहे, आता म्हातारपण कमी ऐकायला काय येऊ चाललंय शकतं. बघ. पण माझ्या कानांना काय झालंय? काही ऐकायलाच येत नाही. भाऊजी काय बोलला? उच्च स्थानी बसायला सांगितलं. ताई बघ ग तुझे पोत काय बोलतात. ये, मी ऐकायलाच बघते. येत नाही. चला बघ. अहो काय म्हणताय तुम्ही? सांगितलं नाही का उच्च स्थानी? अहो काहीच ऐकू येत नाही, मोठ्याने बोला. ऐकायला आलं काही? नाही, धोड काही ऐकू येत नाही मेलं. अहो काय बोलताय? हा? काय करताय वेड्यासारखं? अहो जावई बुवा, काहीतरी बोला. आबांनी सांगितलं ना हळू बोला म्हणून मी हळू बोलत होतो. दिवे ओवाळा कुणीतरी, यांना दिवे. पेटवून आणून दे मग ओवाळ. पण तू सांगितलं नाहीस कुणाला ओवाळायचं ते. सांगा त्यांना. अहो जावई बुवा, खाली या, खाली या. हो नाही मी खाली नाही येणार. अहो फराळ आणलाय, त्यांना फराळ खाली या. दाखवा. फराळ करा की. आहे इकडे. नाही फराळ वगैरे सगळं इथंच आणून द्या. इथे वरच्या वरच सगळं चापून टाकतो. हो सडकून भूक लागली हो मला. अहो जावई बुवा, फराळ इकडे आणून ठेवला आहे, खाली या, खा आणि परत जाऊन बसा तिकडे. नाही इथेच वरतीच आणून द्या. भाऊजी तुम्हाला काय वरती बसायला आवडतं का एवढं? नाही हो ते काय झालं ना, आबांनी सांगितलं होतं काय? नेहमी उच्च स्थानी बसावं. अच्छा. अच्छा, म्हणून तुम्ही वरती बसतात होय. हो, ते काय झालं? मला आवडतं का वरती बसायला? हो, ते काय झालं, हा. मी इथं आलो बरं. तर सगळीकडे हा. बघितलं, इथं मला उच्च स्थान सापडलंच नाही हो.
मग मी ही युक्ती लढवली. काय आहे की नाही माझी युक्ती हो, बरोबर? भाऊजी मस्त आहे युक्ती तुमची. साष्टांग आता काय दंडवत करा? घालण्यासारखी आहे. आता काय करा, जरा खाली या, फराळ करा. हा. तो चहा पण थंड होतोय, झालाच हो, वाटतं. तो चहा आई, थोडा हो येतील फराळ ते चांगला खाली. वाटतो. फराळ एवढा चांगला फराळ केलेला आहे सासूबाईने. या की खाली या, खा आणि वरती या, जाऊन बसा खाली या. तिकडे. खाली या, येऊच खाली. म्हणता. आई, या 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 ठीक, या खाली हो या. या 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 पण मला उतरायला थोडं कठीण आहे होय. मग उडी मारा की. काय म्हणताय उडी मारा? भाऊजी चढलात कसे वरती? नाही नाही उतरतोय, थांबा. उतरा ना. जर पुढे हात दे रे सांभाळ, बाबा. भाऊजी सांभाळ. उतरतोय, भाऊजी काय करताय? अहो उतरतोय, थांबा हो. ओ शिडीच तर आहे. भाऊजी. हो नाही सांभाळ सांभाळ सांभाळ. काय आहे? काय भाऊजी, बाबा काय माणूस आहे? हा? आम्ही नुसते उडी मारली तर तुमची ही हालत. काय मी कुस्ती करून दाखवली असतं नको, तर भाऊजी, तुम्ही काय केलं नको, असतं? नको, 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 भाऊजी नको, आणखी नको. नको बाबा. विषयाच्या विखुरलेल्या बिकट आता किती आहे? तू कोणाची आहे? काय हो, काय बघता आहात? किती सुंदर आहे ग. ईश्वर, काहीतरीच काय बोलताच. अगं खरंच अगदी तुझ्यापेक्षा सुंदर. माझ्यापेक्षा सुंदर कोण? सांगा, कोण सटवी आहे ती माझ्यापेक्षा सुंदर? अगं थांब थांब, सटवी नाही बोल. अगं तू काय स्वतःला मिस दैवज्ञ वगैरे समजतेस की काय? हा नमस्कार. अहो कोमुटच्या वाठाराची दत्ताची चेडू. हा काय? अगं ती गाय बद्दल बोलत होतो मी. हा ती तू तिला पेंड भरवत होतीस ना, ती गाय. हा, हा खरंच आमची कपिला काय म्हणताय का हा, तुम्ही? त्या गायचं नाव कपिला काय? हो हो, फक्त दिसायला काही सुंदर नाही. हा, दूधही खूप देते ती. असं काय? खरंच तू एक काम कर ना, उद्यापासून ना मला त्या कपिला गाईचंच दूध दे. मला खूप आवडतं गाईचं दूध. काय हो, इतकं कुठे प्यायचं असतं का दूध? शिवाय मी रोज रात्री तुम्हाला एक पेलाभर गरम दूध देतेच की. नाही नाही नाही, मला त्या कपिला गाईचंच दूध प्यायचंय. अहो, जरा सासूरवाडीला आहात त्याची आठवण ठेवा म्हटलं. कुठल्या कुठे लहान पोरासारखं काय बघता? बरं ते वासू दे. आज सगळी मंडळी दिसत नाही, गेलीत कुठे? अहो, सगळी जण खरेदीसाठी गेली आहेत दिवाळीच्या. मग तू नाही गेलीस? अहो, कसं जाणार? तुम्ही इथे एकटे पडलात ते. म्हणजे या घरात आता फक्त तू आणि मी, म्हणजे आमचा एकांतवास. शीतला देवी, आओ मेरे पास, अब हम मनाएंगे एकांतवास. हो, एकांतवास म्हणे एकांतवास. जाऊन विचारून या आधी तुमच्या बापास. हा ते पण आहेच ग, म्हणजे आबाची संमती लागेलच ना एकांतवासाला. असू दे. नको ग बाई,
तू एक काम कर, तू स्वयंपाकघरात जा, तुझी काही कामं वगैरे असतील ते करून घे. आपण नाहीतर आम्ही दोघं इथे एकटेच आहोत. काही अघटित घडलं तर मग आबा आम्हाला घरी घेणार नाही. मग तू जा बाई, इथे माझ्या आसपास फिरकू नकोस. जळलं मिळा तुमचं लक्षण हो. अगं अगं हिचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. पण तुम्हाला सांगतो, ती कपिला गाय हा 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 किती सुंदर आहे हो. लहानशी तांबूस रंगाची, कपाळावर भस्मासारखा एक पांढरा पट्टा, डौलदार अशी आकाशात गोल वळलेली शिंग, दुरून पाहावं तर डोक्यावर एक वर्तुळ आल्यासारखं. काय बरं अंतर असेल त्या शिंगामधलं. माझ्या डोक्यावर माझं डोकं जाईल का त्यातून? हो जाईल जाईल जाईल. नाही, एवढं मोठं डोकं त्यातून जाईल कसं? शक्य नाही. काम करतो, प्रत्यक्ष करूनच पाहतो. त्या गाईच्या शिंगातून माझं डोकं घालून पाहतो. गेलं तर जाईल म्हणून समजायचं, नाही गेलं तर नाही जाणार म्हणून समजायचं. एवढं कशाला विचार करायला? ही साधी गोष्ट माझ्या डोक्यात आली कशी नाही? एवढं मोठं डोकं असून देखील प्रत्यक्ष हा करूनच पाहतो. अहो, तुमच्यासाठी चहा ठेवलाय. तुम्ही आत येताय का मीच बाहेर घेऊन येऊ? अहो अहो, कुठे गेलेत हे? अरे अहो, अगं मेलो. अरे काय झालं? काय झालं? कपिला कपिला गे मेलो. भाऊजी भाऊजी डोसका इकडे घ्या. भाऊजी काय डोसका हो रे? डोसका अडकला माझा. अरे हणम्या हणम्या, काय झालं रे? अरे अणम्या वाचव रे. अहो कपिला काय ना भाऊजीनं अंगावर घेतलं. मी येतो त्यांना घेऊन, तुम्ही तिकडेच थांबा. अरे अणम्या कपिला कपिला हुर पर. काय झालं? अणम्या ती कपिला गाय तर एकदम शांत. कुणी जवळ जरी गेलं की हू की चू करायची नाही. सावकाश आहे मला वाटतं ह्यांनीच काहीतरी करामत केली असेल. झालं ना? कशाला गेला होता तिकडे गोठ्यात? आणि तुम्हाला लागलं बिगलं तर नाही ना? नाही ग, फारसं लागलं नाही. डोक्यावर थोडी जखम झाली, बाकी सगळं मुका मार लागलाय. बरं बरं थांबा, होय, होय, मी ताई साहेब. हळद आणि चुना घेऊन येते जखमेवर लावायला. नशीब थोडक्यावर भागवलं. काय उदारली असती म्हणजे. यांचं काय खरंच नसतं बघा बाई. बरं झालं बरं हणम्या, तू होतास तिकडे ते. थांबा, मी हळद चुना घेऊनच येते. हा होय ताईसाहेब, आणि मऊ कपड्याची पट्टी पण आणा म्हणतो. नको 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 नको, पट्टी नको पट्टी नको. तू हळद चुना घेऊन ये. बरं का हो बरं मालक? आणते. अहो मला पट्टी, मला लाज वाटते पट्टी बांधायला. पट्टी नको. बरं मी काय म्हणतो, आज रातच्याला अंग जरा चोळून घे ताईसाहेबाकडनं. गरम केला ना मग समज कसं बरं म्हणजे बरं वाटेल बघा तुम्हासनी. बर अणम्या काय झालंय ना? थांबा. अगं शीतल, काय झालं? अहो कपिला गायनं भाऊजीनं अंगावर घेतलं. अरे आणि यांचं डोसकं तिच्या शिंगात अडकलं ना. पण हे तिकडे गेले कशाला? काय पराक्रम करायला गेले होते. हे काय बाई, भलतच झालं. तरी बरं गाई, एवढ्यावरच निभावलं ते. बरं बिरं नाही, म्या तिथं होतो म्हणून थोडक्यावर भागवलं ते. शाब्यात हणम्या. हा वा वाणम्या वा. अरे तुला पण लागलं काय? नाही हो. हा मग पण जाऊ बुवा, हा पराक्रम कशाला केला तुम्ही? तुम्ही काम करा, हे बॅग नेऊन ठेवा. बरं बॅग बाबा ठेवू का आत ते? बरं मालक. झालं काय तुम्हाला? हा? काय नाही हो, थोडा मुका मार लागलाय. अरे मुका मारला. हे असं कशाला बरं केलं आपण? ते काय झालं? काय झालं? अहो ते
तुमच्या ती कपिला गाईचं शिंगामधलं अंतर हो आणि माझ्या डोक्याचं माप हो ते बरोबर होतं की नाही ते बघायला मी माझं डोकं त्यात घालून बघितलं. अरे हो, देवा. डोकं घातलं. हो नाही म्हणजे सारखी मनात शंका येत होती हो. अच्छा. म्हटलं करूनच बघावं. हो. आता झालं समाधान. हो काही गरज होती का त्याची हा? सगळे कपडे मळले आहे तुमचे आणि हे काय लागलं वगैरे तुम्हाला अंगाला? नाही, असू दे हो हा? ते काय नाही. अहो कुस्तीतल्या मैदानातला पैलवान आहे मी. हे काय हे जाईल पण एक स्पष्ट झालं की नाही. काय ते? हा? म्हणजे ते कपिला गाईच्या शिंगामधलं अंतर आणि माझ्या डोक्याचं माप अच्छा. एकच आहे. हा, एकच आहे, एका तर. केसाचा देखील फरक नाही. फार मोठा शोध लागला. मग? चला आता हातपाय धुवून घ्या, जमलं तर आंघोळही करून घ्या. 3 सांज होत आल्यात. हो तिन्ही सांजा होत आल्यात. माझा पण मला पण झोप यायला लागली. झोप. हो झोप माझी झोपाची वेळ झाली ना. अरे चल ग शीतल माझे कपडे काढ बॅगेतले. आंघोळ करून घेतो नाहीतर हातपाय धुवून घेतो. बरं बरं चला चला. काय बाणवतोय बा. काही सांभाळून जा. सांभाळून जा ग. काय हो आमचे जावई बुवा असे काय करताय? असे जरा मला जरा वाटते आहे काय की काय. आई जावई बुवा तर असे धम्माल उडून देतात बघा. प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवा उपकार काहीतरी करायचं आहे त्यांना. शी, शी, शी. काही विचित्र वागतायत हा. बरं जाऊ दे काय करूया आता. संध्याकाळ होत आली आहे. मी पण जर हातपाय धुवून घेतो थोडं ताजं तवाना वाटेल. हा बाहेरची दिवे लाव. हा, मी जातो, तू पण दिवे बघतो, लावून घे बघतो. बाहेरचे. हा, हा? जातो बघतो. बहुतेक जावई बुवांना लवकर झोपण्याची सवय आहे वाटते. हो 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 मला वाटतं ना. मगाशी बसून बरोबर जांभया काढत होते. हा ते काय म्हणे आहे ना ते जुन्या काळची. लवकर निजे लवकर उठे त्याला आयुष्य आरोग्य भेटे. त्या वृत्तीनुसार हे जावई बुवा तसं करत असेल. हा पण जाऊ दे मी जरा हातपाय धुवून घेतो. हा चल. अरे शरद म्हणता आता येतो तू लाप्या म्हणला. एवढं काम. हा भाऊजी अहो काय आहे हो. काय ते भाऊजी सांभाळ. चांगलं पोहतं की हो. हे होय. हा हे हा काय आहे ते. अच्छा. तुमच्या गावात उजेड असतो ना हा ते कोण देतो बरं? अहो सूर्य असतो तो देतो. अच्छा अच्छा. आमच्या गावात बघा अंधार असतो असा. तर त्याच्यासाठी आम्ही अशी सूर्याची पिल्लं ठेवली छोटी छोटी. छान अंधार येतो बघा. छान उजेड पडतो बघा त्यांचा. सूर्याचे पिल्ल. आणखी काय काय म्हणता काय. आणि काय सूर्याचे पिल्ल असतात हे आम्हाला कसं ठाऊक नाही झालं. अहो तुमच्या गावात काय झालं तो उजेडच असतो ना गरज नसते. नाही पण तरी सुद्धा हा. ही सूर्याची पिल्ल तुमच्याच गावात कशी काय आमच्या गावात कशी नाही आली. ते पण आमच्या गावाचं वातावरण काय अनुकूल नसेल का त्यांना. बरोबर भाऊजी. वातावरण मात्र अनुकूल पाहिजे का. थोडं सुद्धा वरती खाली झालं तर ती त्या गावात येतच नाही. अहो पण त्यांना पत्ता तर माहित आहे का. अहो काय माहित भाऊजी पिल्लच नाती काय पत्ता आणि का. बरोबर आहे तुमचं. सूर्याचे म्हणून झाली काय झालं. पिल्ल ती पिल्ल हा. त्यांना कुठे माहित. एकदम एकदम एकदम. हा हा हा. बघा छोटी छोटी चांगली वाटतात ना बघा. हात मात्र लावू नका. हा तेवढं आहे. बर मला सांगा हा बोला की. ही पिल्ल वाढतील का. वाढतील वाढतील का नाही भाऊजी. तुम्ही त्यांना तुमच्या गावात घेऊन तरी जा. वाढतील मोठी होतील चांगल्या मोठ्या मिशा पण येतील. मिशा. हो सूर्याच्या पिल्लांना मिशा. हो तर काय बोलता काय.
चला मी या सूर्यांच्या पिल्लांना थोडा वेळ बघतो. बघा. तुम्ही तोपर्यंत जेवण करून घ्या. ठीक आहे, बघतो. मी जरा जाऊन येतो आत. पण बाहेर कुठे जाऊ नका म्हटलं. अहो बाहेर कसं जाणार मी? तुमच्या गावात आता काही दिसतंय का बाहेर? हा, ते मात्र आहे हो. मग बरं बरं. मी जरा जातो, तुम्ही या थोड्या वेळात. हो. आई बोलवेलच थोड्या वेळानं. जेवायला जाऊया नंतर. ठीक जा. आहे. अहो चला जेवायला वाढलंय. अरे शरद भावजींना घेऊन जेवायला ये. हो येतो येतो आई येतो. चल. मी चाललो आत. हा. तुम्हाला त्यांना बघायचं असेल दुरूनच बघा म्हटलं. नाही. नाहीतर काय पोळतं ना म्हणून. नाही, ठीक चला आहे? तुम्ही जा. मी आज जातो. हा. या तुम्ही आरामात. हा. वा 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 वा, पितर किती छान आहेत ही पिल्ल. अंगासला बन असायचं. खरंच किती छान आहेत ही पिल्ल ना. आपल्या गावाला नेली पाहिजे. म्हणजे काय मजाच येईल. सगळेजण असं विचारतील बाबा कुठून कुठून आणले ही पिल्ल. मग मी सांगेन आमच्या सासूरवाडीहून खास आणलीत. त्यांना चांगलं खायला प्यायला घालायचं. मग पिल्ल मोठी होणार. मग काय बहार येईल. हा 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 हा. ही पिल्ल आपल्या गावी नेलीच पाहिजे. पण आमचे सासूरवाडीचे लोक थोडे चमत्कारिकच आहे. ही पिल्ल आपल्या गावात ठेवतील पण मला देणार नाही. काहीतरी युक्ती करून ही पिल्ल आपल्या गावी नेली पाहिजे. कमी करून करतो करतो काहीतरी युक्ती करतोच. कोणाला न कळता न समजता. पण आधी थोडं जेवण करून घेऊ. काय आहे भरल्या पोटी युक्ती चांगल्या सुचतात. तर चला थोडं जेवण करून घेऊया. आलो आलो सासूबाई. अणम्या भितर सर. ही चांगली वेळ आहे. ह्या पिल्लांना न्यायची ही चांगली वेळ आहे. अरे 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 चा, हे पिल्लू झोपला वाटत. हा हे एक पिल्लू जागा आहे. या पिल्लूला कुठं तरी लपवून ठेवायचं. मग जात्या वेळी आपल्या घरी नेऊया. हा पण कुठं बरं लपवायचं? हा आठवलं आठवलं. तीच चांगली जागा आहे. चला लपवून ठेवू. चला चला. आग आग गवताच्या गंजीला आग लागली. मालक मालक अहो गवताच्या गंजीला आग लागली. अरे काय झालं? अहो गवताच्या गंजीला आग लागली. पाणी मार पाणी मार. पाणी मार. भिजली का? अहो काय झालं? कशाला एवढा आरडाओरडा? झोपेतून उठवलं मला. अहो कुणीतरी आमच्या गवताच्या गंजीला आग लावली. काय हो गवताच्या गंजीला आग लागली? हो, बघू, बघू. अरे देवा अरे देवा. काय झालं? गवताच्या गंजीला आग लागली ग. अगं माझं सूर्याचं पिल्ल जळून मेलं असेल त्यात. काय? कोणी मूर्खाने ते का पराक्रम केला कुणाच जाऊ. अगं माझं सूर्याचं पिल्लू मी त्या गवताच्या गंजीत लपून ठेवलं होतं ग.
जंगलाला पट सोडूंगलाय साडी राव हांव येता चल चल जंगल जंगल कोणाचं माईक चालू असा सगळे भायर ऐकू येता कोणाचं तरी माईक चालू आहा भितर हां 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 सगळे भितर कितें आणि तू आहे रे अरे कुठे गेली लोक ही सगळी कुठे गेलं ठाऊक नाही. हा आता मागून येत होती हो कुठे गेली असतील ही. थांब थोडा वेळ वाट पाहाय त्यांची. मागून येत होती का हो मागत होती आमच्या. बघतो हा कुठं गेली असतील देवास ठाऊक. अरे कोण रे चल काय भूताना भीताना पकडलं की काय यांना. हा आली 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 आली. ए हणम्या लवकर पोचलास की. त्या काळखात आम्हाला मागे सांडून तुम्ही दोघे पुढे गेले असं का. तुम्ही सगळे म्हातारे झाला तुम्ही अजून तरुण. चांगलाय. चला बर बोला की. अहो तुम्हाला काय सांगू. सांगा की. एकदा काय झालं. अरे अमावस्येच्या काळा कुट्ट रात्री त्या तिथं गावच्या यशवर पिंपळाचं झाड आहे ना. मी तिथनं येत होतो. अच्छा अमावस्येच्या रात्री त्या पिंपळाच्या झाडाखाली तू कशाला तरी गेला होतास. अहो आमचा वाघ्या बैल. अच्छा चुकला होता ना. अच्छा अच्छा त्यासनी शोधा भटकत होतो. लई शोधला मिळेच ना. अंधार पडला तरी बी नाही. मग मी परतून येत होतो तेव्हा तिथनं एक पांढरं पातळ नेतून येताना बाई दिसली ना मला. बाई दिसली. मी म्हटलं कोण बरं बाई. कोण होती. मी म्हटलं कोण बरं बाई माणूस यायला इथं. म्हणून जरा जवळ जाऊन बघतो तर काय काय अहो विक्राल विक्राल तोंडाचं भूत 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 भूत. अहो माझी बोबडी वळाली ना. तर बसतो. अहो त्या दिवसाला धर धरून हात उठला मला. हा ना फोन फोडून ताप आला. बाई 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 तेव्हापासून अंधार पाहिला की भीती वाटायची मला. अरे बाप रे. म्हणजे अजूनपर्यंत भीती वाटते तर तुला. नाही हो आता नाही अजून तेवढी वाटत नाही बुवा. पण अमावस्येचा अंधार म्हटलं की भीती वाटतेच बुवा थोडी तरी. ते तर आहे. भाऊजी हो जाऊ बुवा. ओ भाऊजी आत ना जागे. हो हा अगदी अखंड जागा आहे मी. असं काय विचारू दे ना. आम्ही काय बोलत होतो ते जरा सांगा म्हटलं. ते होय ते तुम्ही धार धार विळ्या कोयत्यांची धार धार आमच्या शेतातल्या विळ्या कोयत्यांना चांगली धार असते. सपास काय म्हणतो अच्छा एवढा मोठा विनोद. अहो आमच्या इकडे तलवारीला पण धार असते. अच्छा रक्त पण येतं म्हणतात. बरं का. अहो पण काय झालं. अहो हसताय काय. भाऊजी तुम्ही एवढा मोठा जो विनोद करताय त्यात आम्ही हसायचं तर काय करायचं. मी विनोद केलाय. हो कसा. आम्ही आता अंधाराविषयी बोलत होतो भाऊजी. तुम्ही धार ऐकलीत. विळ्या कोयत्यांची तलवारीची पण धार. ते झाला का नाही विनोद. मग अहो करावा असा अधून मधून विनोद. ते काय असतं ना नाहीतर या वेळेस असं पेंगायला होतं म्हणून. बरं ते तुम्ही अंधाराबद्दल काय म्हणत होता तू. हा ते काही खास नाही फक्त एवढंच माणूस मेला की त्याचं भूत भूत होतं भूत.
कधी कधी तर ते असे झाडावर वगैरे बसलेले असतं. असं हे मागचं झाड आहे ना, त्याच्यावर सुद्धा. अहो झाड तर आहेत आमच्या इकडे, हा. पण मी कधी भूत पाहिलं नाही हो झाडावर. अच्छा. अहो कंदी कंदी तर एखादा ओसाड वाड्यात वस्तीला राहते. कधी कधी तर चक्क असं पडक्या विहिरीत पण असते. हो. या काय राहण्याच्या जागा झाल्या तो. हो राहायचंच असेल तर ओसाड वाड्यात पडक्या विहिरीत का म्हणून, हा चांगल्या वाड्यात का नाही राहत? हो जावई बुवा, भूतांची सवयच तशी असते. ती पडक्या वाड्यात विहिरीत तिकडेच राहतात. ती कशाला राहतील महालात? आणि त्यांची आणि माणसाची भेट झाली ते माणसाला चांगलंच गोसातात की हो बरोबर. पूर्ण. अहो तुम्ही पाहिलं भूत? आता तेच तर भाऊजी. सांगत होतो ना मी. आता तेच तर बोलत होतो. हा. तुम्ही जागा होता आणि तुम्ही ऐकलं पण ना. हा पण मला सांगा, बोला की. ते भूत माणसांना धरतं का हो? हा, त्यांच्या हद्दीत गेलं ना मग ते पकडतं. अहो मग दनादने करायची, चांगलं बडवून काढायचं आणि पळून जायचं तिथून. छाछा. अहो एवढं बी सोपं काम नाही ते. का सोपं नाही? हणम्या, मी करून दाखवतो. भाऊजी. दाखवाच मला तुमचं ते भूत. एक गुद्दाच आणतो नाकावर, गुन्हा फुटून चांगलं रक्त आलं नाही तर पहा. भाऊजी, त्या भूताशी ना नको तंटा आपल्याला. सांग रे, तुझ्या बरोबर काय झालं ते सांग यांना परत एकदा. भूताने मला चांगलं पकडलं भूताने याला. हे काही नाही, तुम्ही मला दाखवाच ते भूत. हा चांगलं त्याला एक बडवून काढतो ते नाही बघा. ओ, मला पण पाहायचं आहे तुमचं ते भूत आणि चांगलं. तुला झोप भूत पाहायचं आहे पाहायचंय. का? गावाबाहेरच्या वेशीपाशी ना पिंपळाचं एक झाड आहे, त्यावरती भूत राहते. तिथं जावं लागेल त्यांना भेटाया. हो. पण तुमचं नक्की ना? अहो नक्की म्हणजे काय? परत परत काय विचारता? हणम्या, त्याने एकदा तयारी केली ना विचारू नको त्याला. हो. हा भाऊजी. मग मला सांगा, हा. कधी भेटेल तुमचं ते भूत? अमावस्येला. आणि कधी आहे अमावस्या? आजच आहे की. आजच भेटायला मिळेल तुम्हाला. हा, मग आजच काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. ठीक आहे. चला चला दाखवा मला तुमचं ते भूत. थांबा थांबा, नुसतं जायचं नाही. अंधाऱ्या रात्री त्या वेशीच्या गावाच्या बाहेर एक पिंपळ झाड आहे, तिकडे जाऊन रात्रीचा एक खुंटा घ्यायचा आणि दगड मारायचा. हो. त्यामुळेच आम्हाला कळेल की तुम्ही तिकडे जाऊन आलात, नाही तर आम्हाला कोण सांगेल. असं होय? हो. मग द्या तुमचा तो दगड आणि खुंटा. बरं हा? हणम्या, यांना बाहेर नेऊन तो दगड आणि खुंटा दे. हा त्या दगडानं आणि खुंट्याने त्या भूताचं मी टाळकं कसं फोडतो ना, हो, हो. दुसऱ्या दिवशी पट्टी बांधून फिरतं भूत ते नाही ते बघा. भाऊजी, हो, पट्टी असं करू बांधलेलं नका. भूत. असं काही करू नका. तुम्ही तिकडे जा, हा. खुंटा मारा आणि या पुढे. हा. असं होय? मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊ तिकडे आणि बघू. हा बाबा खुंटा मारलेला आहे, तेच. तेव्हा गावभर लोकांना सांगत फिरू की आमचे जावई फ्रेश अब्बास. आम्ही छाती फुलवून सांगू त्यांना. मग तेच तुम्ही ते. तुमची छाती अशी फुलवूनच राहा. हा मी कसं काम करून येतो ते बघा तुम्ही. चला चला ना. चला चला चला. अहो अरे हे परत परत कशाला विचारतात मला? बरं भाऊजी, तुमच्या धाडसीपणाची आम्हाला पूर्णपणे खात्री झाली बघा. चल, दाखवूया. चला. या. चला मग. या. चला चला भूत या. भेटीला. तू- चला. चला. खुंटा देतो. तू जाऊ खुंटा या. घेऊन ये भूत भेटीला. आणि दगड घेऊन ये आणि त्यांच्या हातात दे. चल ये. चला चला भाऊजी. मागे देता ऐसा नाही. हा धोतर आहे आता घरातलं आवाज काय ते अहो काय गरज होती ते जावई बुवांना ते धाडस करण्याची? माझा जीव तर अगदी टांगणीलाच लागलाय का आई? हो,
एवढं कशाला तुम्ही मनावर घेता? त्यांना आहे ना उमेद दाखवायची, करू दे त्यांना. हा पण काय पण म्हणावं, भाऊजींच्या धाडसीपणाचं कौतुक करावं लागेल. हा. तिकडे जायचं हा विचार सोडात मी जातो असं सुद्धा सांगत नाही कोणी. बरोबर. काही म्हणा पण जावई बापू धाडसी मात्र छान आहेत बुवा. हो 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 हो. आता काय धाडस करून येतं ते बघूया ना. बघूया की बघूया की. आले आले काय झालं? आले आले काय हे? कशाला उठाठप करायचे? तुम्हाला तुम्हाला काय झालं नाही ना? आई चल चल चल. हो, जाऊया बुवा. चल, चल, चल. पाणी अरे हलवून घेऊन बघते ना. अहो, काय ग? इकडे या. जावेने पराक्रम केला, लाजतेस कशाला? हो इकडे या. आता कसं सांगू तुम्हाला? आता कशाला? शरद इकडे ये. काय झालं काय काय बोल झालं काय जावई बापूंचं धोतर. धोतर अरे ताई जरा इकडे इकडे ये गं ताई इकडे इकडे ते दिसतं का तुला काही काय? ते भाऊजींचं खालचं वस्त्र गडप झालंय. हे कसं झालं? ते एक काम जावई करा बुवा. तुम्ही दोघे इकडे थांबा मी जाऊन बघतो. भाऊजी भाऊजी हो जावई बुवा. भाऊजी मी आहे हो भाऊजी मी आहे शरद मी आहे. तुम्ही होय? हो मला वाटलं भूताने पाठलाग करून ते इथपर्यंत आलं की काय? भाऊजी ते सगळं सोडा मला एक सांगा तुम्हाला भूत भाऊजी म्हणून हा का तरी मारेल? हा ते पण आहे हो. भाऊजी पण एक गोष्ट आहे हो ते ते खाली बघा जरा काय? खाली हो खाली बघा. धोतर. धोतर हो धोतर आणखी काय? अहो ते भूतानं तिकडे खसखस ओढून घेतलं. आता काही रे आता कोणाची? प्रॉम्प्ट आता वैद्य बुवाचे ते आता चालू. धोतर दी म्हाका धोतर घेऊन ये. धोतर म्हाका दी. कानार घालून वाटपाय. तो भितर नका, तो भितर जाय. पुष्पशील जाय. हांव तूं आसा घेता घेता रिक्षा. आई ग इतकं सहन होत नाही ग. काय हो तुमचं खाणं पोटात मावे ना तरी खाणं. आता झाली ना पोट दुखी. आणि त्यात काल तो भुताडकीचा प्रकार ताप चढलाय अंगानं त्यामुळेच. आई ग जाऊय बुवा जरा सोसा बोलवले डॉक्टरना येतील एवढ्यातच.
ओ सासरे बुवा हा. ते पोट दुखीनं आणि त्या भूताच्या भीतीनं मी मरेल बिरेल तर नाही ना हो. नाही 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 काय बोलताय काही नाही होणार तुम्हाला मरायचं येतील वैद्यभाऊ इतक्यातच काही नाही होणार मरायचा विचार करू नका. आत्ता वैद्यपूर येतील. हळमेला पाठवलं मी बोलवायला. बर आई ग गेले, हा. वैद्य बुवा आले ओरडं उकायला येतं ग. काय करू आले 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 बघ आले. वैद्यबुवा नमस्कार. नमस्कार नमस्कार बाजीराव. बघा कसे तळमळतात आमचे जावई. आई ग तुम्हाला काय आई ग पण उशीर हो कशाला झाला तुम्हाला? अहो ते सोडून द्या हो. अहो त्याचे काय झाले काय झाले? आमच्या घरी ते आमच्या घराच्या शेजारचे ते कोणते आपले काशीराम. आई ग अहो काशीराम मी नव्हे का? बरोबर बरोबर. अहो ते कोणते गोपीनाथ का? हा गोपीनाथ. त्याला सांग त्याचा मुलगा म्हणे रात्रभर तळमळतोय आणि घरी नव्हता. सकाळी सकाळी आलाय आणि आई बापावर ओरडतोय, कशाला? शिव्या घालतोय का म्हणून? आणि सारखा सारखा चक्कर येऊन पडतोय तो बिचार. आणि म्हणून मला बोलावले होते आणि मी तिकडे पोचलो मात्र आणि त्याला जडीबुटीचा रस त्याला शुद्धीवर येण्यासाठी पाजला मात्र आणि तो शुद्धीवर येणार मात्र तुमचे हे चिरंजीव तेथे येऊन धडकले. इकडे अहो आमच्या सौनी सांगितलं होतं ना यांना की मी अमुक अमुक ठिकाणी गेलोय म्हणून. अहो अहो घरी सगळं सांगून जावं लागतं हो. कारण असे हे आणीबाणीचे प्रसंग येत असतात ना. आता तुमचे जावई बापू आजारी पडले म्हटल्यावर त्यांचे तपासणे अर्ध्यावरच ठेवून येथे आलो मी. फार उपकार केलेत हो. पण वैद्य बुवा मगासपासून तुम्ही तुमचं चालवलंय पुराण. इकडे बघा कसं वळवळतात ते. हा वैद्य बुवा हो फारच तळमळताय. बसा इकडे बसा. काय जावई बापू तपासतो हा तुम्हाला. अहो तपासावं लवकर काय तुमचे चालवलंय. हा. आमच्या सौने सांगितलं हो हो थांबा आता मी आलोय ना. आलो तर तपासतो, बघा तपासतो. तपासा मला मात्रा द्या. काय मात्र मात्र काय करतात तुम्ही हो? मात्रा द्या पोट दुखतंय हो. सहन नाही होत हो. कुठे हात लावताय? पोट हो, दुखताय. हो, थांबा, मला सगळं माहित आहे. मग तुम्ही गप्प बसा. आई ग काय जावई बापू भजी जास्त खाल्ली होती वाटत काल. आ? काय भजीच ना? काय भजीच ना? कसला विचार करताय? काय भजीच ना? अहो विचार करतोय. अहो किती हुशार वैद्य बुवा तुम्ही. नाही म्हणजे पोटावर नुसता हात लावून तुम्ही आतला पदार्थ ओळखलात म्हणजे काय? ही काशीरामची स्टाईल आहे. हो वैद्याचं काम करता करता हे केस पिकलेत हो माझे. म्हणजे अहो वैद्याचं काम करता करता केस पिकतात का हो? हो तसं नव्हे हो. म्हणजे लहानपणापासून वैद्याचं काम करता करता मी म्हातारा झालो असं म्हणायचं होतं मला. अरे बापरे. म्हणजे वैद्याचं काम करता करता माणूस म्हातारा होतो लवकर. अहो बघ म्हातारा म्हणजे तसा म्हातारा नव्हे हो. मी तरुण आहे अजून. अहो अनुभवानं म्हातारा असं म्हटलं मी. बरोबर. बर आता मात्र तुम्ही मात्र विनोद चांगले करता. हो वैद्य बुवा तब्येत माणसानं असंच असावं. हा छान छान. आता मला सांगा तुम्ही किती भजी खाल्ली होती तुम्ही? देवा शपथ सांगतो हा फक्त 3 ताटं भजी खाल्ली होती. 3च ताट? आमच्या सासूबाईने माझ्यासाठी खमंग बनवली होती. तरी सुद्धा आम्ही फक्त 3च ताटं खाऊ शकलो. खोटं वाटत असेल तर विचारा हो की नाही हो सासूबाई? हो आता तुम्ही खोटं कशाला बोलाल? फक्त 3च ताट ना? हो 3च. आत्ता आलं माझ्या लक्षात. रात्रभर नुसत्या उलट्या आणि झुला
उलट्या आणि जुलाब अगदी दणक्यात चालू आहे. तरी पोटातल्या पोटात किती जुलाब झाले असतील ते कुणाला ठाऊक. पोटातल्या पोटात सुद्धा जुलाब झालेत का? अहो रात्रभर पोटातून नुसता गुरगुर 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 आवाज येत होता हो. असं आत्ता तुम्हाला मी औषध देतो, म्हणजे ती तुमची उलट्या, जुलाब आणि गुरगुर 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 सगळं काही बंद होईल. हा, काही काळजी करू नका. हा, बरं बरं. थांबा, आत्ता तुम्हाला बरं करतो. हा, हो जरा लवकर करा. हा हा हा. ओ वैद्य बुवा, अहो, जरा बघा की पाणी हो. आणा हो. हसतात काय? मात्र चुकू नका म्हटलं झालं. या हे घ्या, प्या. आता तुम्हाला लवकरच बरं वाटेल. पिऊ ना. आता कसं वाटलं तुम्हाला? वाह, अगदी झटपट वैद्य आहात बुवा तुम्ही. आता हे औषध तुम्ही चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. थोडं आणखी घालून द्या त्यांना. हो 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 हो. मग देत आणखी राहतील देत, त्या. आणखी देत, आणखी देत, आणखी देत. बस, हे प्या, घ्या. पुरे पुरे. अंगात ताप असतो आणि तो निवळला पाहिजे. मी तुम्हाला काढा करून देतो, तो तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. हा, तोपर्यंत गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्या लागेल. हा, म्हणजे त्यानं काय होईल, गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवल्या म्हणजे तुमचा ताप उतरेल. समजलं का? ताई, गार पाण्याच्या पट्ट्या आणि पाणी आणा जरूर. बरं बरं आणतो आणतो. थांब, चल चल आई चल. काय हो वैद्य बुवा, हा, बोला. कपावर पट्टी ठेवली की ताप उतरतो का हो? ओ, उतरणार म्हणजे काय, उतरलाच पाहिजे. पण असं कसं होतं हो? त्याचं व्हायचं काय? ताप म्हणजे काय? अंगात ताप असतो. हा, ताप म्हणजे काय? काय? उष्णता. अरे ताप म्हणजे उष्णता काय? हा, बरं झालं कळलं, ते माहित नव्हतं. मग पुढे काय होतं? पुढे काय व्हायचंय? ही पट्टी जशी कपाळावर ठेवली की ती उष्णता शोषून घेते. कोण? अहो, पट्टी हो, दुसरं कोण? मी. अरे उष्णता पट्टी शोषून घेते काय? मग पुढे काय होतं? पुढे काय व्हायचंय? कपाळ ताप उतरतो हो. पण वैद्य बुवा, हा, कपाळावरच पट्टी का ठेवायची हो? मग कुठं ठेवायची? समजा पट्टी अशी नाकावर ठेवली तर? मग नाकावरचा ताप उतरेल की नाही हो? हो, पण कपाळावर पट्टी ठेवून अख्ख्या अंगाला ताप उतरते की हो? काय हो बाळाजीराव, कसले आणि कोणकोणते हे प्रश्न? ते थोडे आहे म्हटलं ना, थोडे आहेत. असं का? हो, म्हणून प्रश्न पडतात त्यांना. काय सांगता? मग? आता मलाच प्रश्न पडायची पाळी आली आहे. कोणता? ते असू द्या हो. मग ते जरा पट्टीचं बघता का लवकर? ओ, कुठे पोचलात?
पाणीपट्टी आणा लवकर. नाहीतर मला ताप येऊन मीच पडेल इथे. आणते आणते आणते. आणि ते जरा थांबा, धीरानं घ्या हो वैद्य बुवा. घ्या. वैद्य बुवा, हा. मला एक प्रश्न पडलाय. अरे बाप रे, पुन्हा प्रश्न? फक्त एकच ना? हो वैद्य बुवा, पट्टी बद्दल तेवढा एकच हो. म्हणजे इतरांबद्दल आहेतच. चला विचारा. वैद्य बुवा, हा. मला सांगा, पट्टी उष्णता शोषून घेते की उष्णता पट्टीला शोषून घेते हो? अहो आता याला कसं समजावं हो? मला सांगा, तुम्ही कधी तवा बघितलाय का? तवा, तवा हो, तवा. तवा. स्वयंपाकघरात पोळ्या भाकरी करतात तो तवा ना? हा. आता भाकरी नाही होणार, आता गॅस संपलाय, हा, गॅस बरोबर. मिळत नाही. तो तवा. बरोबर, बरोबर, बोला बोला. बरोबर. स्वयंपाक संपल्यावर बायका काय करता माहित आहे तुम्हाला? म्हणजे स्वयंपाक केल्यावर हो. अहो सोपं आहे, जेवतात. अहो तसं नाही म्हणत मी. मग अहो तवा तापलेला असतो हा. आणि त्याच्यावर गार पाणी टाकून देतात, म्हणजे तवा निवतो. हा. तसंच आहे हे. हा. गार पट्टी तुमच्या कपाळावर ठेवली की तुमचा ताप उतरतो. उतरला की नाही आता तुमचा थोडा तरी ताप? हा, उतरला उतरला हो. पोटातलं सुद्धा दुखण्याचं थोडं थांबलंय, हा. थोडं हलकं हलकं वाटायला लागलंय. बर बर बर, निघतो आता मी. काही म्हणा वैद्य बुवा, तुमच्या औषधात ना मोठी जादू आहे बघा. अहो हा आमचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम संपता संपता ताप, पोटदुखी, सगळं सगळं एकदम बरोबर झालं बघा. आता एकदम हायसं वाटू लागलं. वा वा वा. अहो भजी खायच्या आधी हे तुमचं औषध घेतलं असतं ना तर किती चांगलं झालं असतं. अहो मग त्या भज्यांच्या पोटात दुखलं असतं ना. ताई जरा ते पट्टीचं चालू ठेवा. हा मी येतो. हा वैद्य बुवा, हा जरा इकडे याव. हा. जरा खाजगी काम आहे, इकडे याव. आता खाजगी काय बोलता? नाही काही खाजगी गुप्तरोग वगैरे आहे का तुम्हाला? वगैरे काही नाही. मला फक्त एवढंच विचारायचं हा. होतं की मी नेमकी भजीच खाल्ली हे तुम्हाला कसं काय कळलं हो? गडी माणसानं वाटेत सांगितलं होतं, ते ह्यांना कसं सांगावं? आता मजाच करूया यांची. अहो साधी गोष्ट आहे आणि ते कळायला काही अक्कल लागत नाही. दारातून येताना मी बाजूला पाहिले, मोलकरीण काल संध्याकाळची भांडी घासीत होती. त्यात भज्यांची खरखटी ताट, ते तुकडे तिथे पडलेले होते आणि त्यावरूनच मी अंदाज केला की ह्याने नक्की भजीच खाल्ली आहे म्हणून. त्यात आहे काय आणि नाही काय आलं का तुमच्या लक्षात? आणखी आहे का काही प्रश्न? नाही नाही, सगळं प्रश्नांचं शंका निरासन झालं. बरं बाळाजीराव, यांच्या सर्व प्रश्नांचं शंका निरासन झालेलं आहे, तेव्हा मी लगोलग निघतो. हा हा, धन्यवाद. बरं बरं, येतो. हा बाळाजीराव. आले का? बाळाजीराव येतो. हा या या या. माझे पैसे पैसे शरद देईलच. असं? हो. हा, हा, हा. या, या, शरद दे. देतो. बरं बरं बरं, या. येतो. या या. शरद हनुमाला सांगून बैलगाडीने पोचून ये ना. हा येतो येतो. देतो जा. आज रोप उद्या या, उद्या. देतो देतो या. चला आता जरा आराम करा पाहू. जाऊ बुवा, आता जरा आराम कराच तुम्ही, थोडं स्वस्थ पडा. अहो आराम कसला, ही माझ्या व्यायामाची वेळ आहे. आता व्यायामाच्या वेळी मला झोप थोडीच येणार. अहो झोप नाही तर नुसते पडून तरी राहा, येईल झोप. नाही नाही सासूबुवा, व्यायामाच्या वेळेस व्यायाम, त्यात खंड पडता कामा नाही. काही नको व्यायाम बियाम, एकतर बरं नाहीये तुमच्या जीवाला आणि कसला आलाय तो व्यायाम. गप्प जा आणि आराम करा. अगं हो जाऊ बुवा, ऐका तिचं, थोडा स्वस्थ बसा, झोपा तिकडे. आहो
कसला करायचा आराम? अहो आराम हराम आहे असं बापूजीने सांगितलंय. काही गरज नाही. आणि काय हो, एवढा व्यायाम करून तुम्ही काय पराक्रम गाजवणार आहात? पराक्रम? ताई, भाऊजीने काय पराक्रम गाजवलाय माहित आहे तुम्हाला? तुमच्या धाडसीपणाची दाद द्यावी लागेल भाऊजी. तुम्ही ना तो खुंटा मस्त ठोकलाय त्या पिंपळाच्या झाडाखाली. हो हा, त्या दिवशी भूताला शोधायला गेले होते ते तेव्हाचा. समधी लोक तुमची तारीफ करतात, पण एक चुकलं बघा यांचं. काय ते? अहो हे खुंटा मारावर जमिनीवर बसले तो मला वाटतं यांचा धोत्राचा गोळ पुढे पडला असेल. बरोबर. आणि त्यांनी त्यावरच खुंटा ठोकला ना, आणि म्हणून त्यांचं धोतर त्या खुंट्यात शिर अडकलं. हो, म्हणून बिना झोपराचे आले वाटतं हे इकडे. बरोबर. आणि हे आम्हाला आज सकाळी गेल्यावर कळलं. हे घे तुमचं धोतर. हे काय भाऊजी, साफ करून हे साल भूत धोतर न नेसणारं असलं पाहिजे, नाहीतर खुंट्यात अडकलेलं धोतर घेऊन पळालं असतं की नाही हो. अरे देवा. आता इथल्या मी लाग्या हां तुका मदीं मदीं कितें आहा तुका घुसपा कितें शब्द ब्लँक जावं उपकारना. उलयत राव जाय. हें कितें आहा? अहो एक्टिंग हांव तेन्ना ह्यानं बघा कशें तळमळ. अहो कोण आहे का घरी? अहो, ना कोण आलंय ते बघा तरी जरा. मी भाजी निवडतीये. अहो ते इथं सुस्त झोपलाय तो, तुम्हीच या ना जरा. कोण मेलं मलाच बोलवतंय? अहो हो, उठा. हा काय उठा. तुला पण लाडू पाहिजेत? लाजू नको घे, पाहिजे तितके लाडू घे. खूप लाडू केलेले आहेत. हो, मला लोणे कुसले देताय? उठा. तो माणूस काय सांगतोय ते बघा तरी. अगं रव्याचे, बुंदीचे, हा भाग्यश्री मामीने खूप केले आहेत लाडू. हा तू तालमीच्या वेळी खाल्ले नाहीस का? मग हो, काय बोलतोय? उठा जरा. तो माणूस आधी काय सांगतोय ते बघा तरी. उठा. अगं पण त्याला पण दे लाडू. अरे बाबा तू कुठला लाडू खाणार आहेस? अहो मला लाडू नको, मी चिठ्ठी आणली आपल्या आबानी आणलेली, तेवढी तुम्ही घ्या हो तुम्ही कोणीतरी. चिठ्ठी? आणि मला जाऊ द्या. चिठ्ठी होय? हो हा, आणि आबाने पाठवलेली? हो हो. हा बर. चिठ्ठी आणली? हो. मी इथलाच माणूस आहे. परशू नाव माझं, मागच्या शाळेसमोर घर माझं. हा. अहो बघा, ते सगळं जाऊ दे, आधी ती चिठ्ठी घ्या आणि वाचा तरी त्यात काय लिहिलंय ते बघा. बघतो ग. पण काय आहे, म्हणजे तू आमच्या घरातून चिठ्ठी आणलीस? हो, तुमच्या गावाला गेलो होतो तेव्हा तुमच्या आबानी दिली. म्हणाले गेला गेला हा कागद तिथं नेऊन दे. अरे वा वा वा, छान छान छान. मग मला सांग, आमची शैला गाय ती आता बरी आहे ना? नाही, मी आलो तेव्हा थोडी लंगडत होती म्हणून विचारलं. शैला गाय? नाही बुवा, मी बघितलं नाही. मग काय बघितलंस तू? अरे ते सोड, आमची ती मनी मांजरी ती व्याली का? तेही तुला ठाऊक नाही? नाही बुवा, मला ठाऊक नाही. हात लेका, गोळाच आहेस. अरे एवढ्या साध्या गोष्टी तुला तिथे दिसू नये म्हणजे काय? हा मला सांग, तो आमच्या शेजारच्या मिलींच्या जांगेखाली वर आला होता, तो तरी बरोबर झाला का? अहो एवढं सगळं मला कसं माहीत असेल हो? आणि ती शेजारची काकी ती कोणाला घरी येऊ देते का? हा ते पण आहेच. हो, तुम्हाला ठाऊक नाही की काय? हो ते पण आहे. अहो ते सगळं जाऊ द्या, आधी ते पत्र घ्या आणि वाचा तरी
ठीक आहे, घेतलंय काय ना केलंय? पत्र, मग बघा, वाचतो वाचतोय. वाचतो म्हटलं थोडी चौकशी करूया. घरून आलाय ना तो. कशाला? हा अगं पण हे काय पत्र. पत्र हो. का चिठ्ठी? काय रे हा तू चिठ्ठी दिलीस आणि पत्र हरवलंस की काय हरामखोर? अहो हा एवढा कागद दिला त्यांनी तो बघा आणि मला जास्त काहीच माहित नाही. चला मी येतो. राम राम. ए थांब 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 पकड याला हरामखोर. हे मला चिठ्ठी दिली आणि पत्र हरवलंय. काय वंगाळ आहे हो हा माणूस. का म्हणून बाळाजीने तुम्हाला जावई करून घेतला आहे. काय हो शर्त झाल्या हा तुमच्या. का काय झालं? काय हो चिठ्ठी आणि पत्र एकच असतं ना, माहित नाही का तुम्हाला? नाही कसं? अहो कागदावर लिहिली हा की त्याला चिठ्ठी म्हणायची हम्म. आणि कार्डावर लिहिलं की त्याला पत्र म्हणायचं की हो. हा असं होय. हा एवढं सोपं आहे. मग इतका वेळ मला का नाही सांगितलंस? मूर्ख म्हटलं, मूर्ख मूर्ख आहे तू मूर्ख. बघा आधी काय लिहिलंय ते. बघू मग आईला बोलव ना. आई बाबा अहो मामाजींचं पत्र आलंय, जरा बाहेर या. हा. कुठे कुठे ये बाहेर या बाहेर या. आले ग. हा. पत्र आलंय आबांचं. यंदाचा तुमचा दिवाळी सण तिकडे चांगला साजरा झाला असणार. सगळीकडे आनंदोत्सव झाला असणार यात शंका नाही. आता दिवाळी सण संपत आला असल्याने कृपया करून आमच्या चिरंजीवानी आणि सुनबाईंनी घरी यावे. आपला आबा. जाता म्हणताय? मामांजींनी बोलवलंय म्हणजे निघायला हवं. अगं पण आता लगेच कसं निघायचं? तयारी करायला नको का? हो हो चल गाई, मला बॅगा भरायच्या आहे, सामान भरायचे, कपडे भरायचे आहे. चल चल आणि सासूबाई ते तुम्ही ते लाडू वळले ते तोही डबा भरायचा राहिलाय. अगं म्हणजे सासूबाई जरा ते लाडू चापून चोपून भरा हा डब्यात. बरं डबा भरून द्या. लाडू चापून चोपून भरले तर ते फुटणार नाही का? काय अगं मग 2 डब्यात भर. काय सासूबाई. हो हावरटपणा तो लाडवांसाठी. अगं शीतल जाऊ अगं, दे. शीतल. जावई बुवांना लाडू आवडतात, मग? त्यांच्यासाठीच केले आम्ही ते बघ खास. बघ सासूबाई किती करते माझ्यासाठी. नाहीतर तुला स्वतःला काही करायला येत नाही आणि सासूबाई करते तर मला हावरट म्हणून हिणवते. हावरटच आहात तुम्ही. चल हातमध्ये जा. जाऊ दे काय मागतो ते दे. हा तर मग सासरे बुवा बोला. आज आमचा तुमच्या घरात दिवाळी सणाचा शेवटचा दिवस. असं काय हो बोलता? तुमचं येणं जाणं चालूच राहणार की आता पुढे. ते तर आहेच हो. मग पण त्यावेळी दिवाळी सण असणार नाही ना हो. हा 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 पण काही सांगा, बर. तुमच्या घरात मज्जा झाली हो. हा मजा झाली ना. हा. आनंद वाटला ना. हा. अहो काय तो सासूबाईच्या हातचा स्वयंपाक. वा. हा फराळ, वा. गोड धोड केलेले वेगवेगळे जिन्नस, स्वाद अगदी जिभेवर कायमचा राहील. आवडला तर तुम्हाला. आणि भाऊजी तुम्ही केलेले उपचार आणि तुमचे वेगवेगळे प्रयोग हे आमच्या मनात मात्र कायमचे घर करून राहील बघा. हेही बरोबर आहे. तेच. अहो मी तर आता ठरवलंय. काय ते? घरी गेल्यावर वैद्याचा धंदा सुरू करायचा. वैद्याचा धंदा? भाऊजी कुठली थांबा, सेवा, थांबा. कुठले वैद्य, असं काही करू नका म्हणतो. लोक धरून मारतील तुम्हाला. अहो, वैद्य बुवा तुम्ही कसं बुवा शक्य आहे? अहो का शक्य नाही म्हणजे अहो त्या हणम्याच्या मुलाला मी ठीक केलं की नाही? काय ठीक केलं? त्याला नागवं करून पाण्याच्या हौदात बुचकळून काढलं त्याचा ताप उतरवण्यासाठी. अशाने काय होईल? काय होईल? तो बरा होईल. बरा होईल भाऊजी. त्याला पाण्यात बुचकळून काढल्यानंतर त्याचा ताप कमी झाला असेल थोड्या वेळेला, पण नंतर फणफणून ताप आला की हो. अहो पण मला परत नाही बोलवायचं का? परत बोलवायचं?
पोत्याचं नव्हतं होईल म्हणून तो सुद्धा घाबरला. मी नंतर वैद्यांना घेऊन तिकडे गेलो, त्याचा उपचार केला, त्याला औषधं दिली. आता कसं आहे? आता त्याला झोपवलं एकदाच, म्हणजे आता कुठे त्याचा ताप उतरला. मग झाला की नाही माझ्या युक्तीचा परिणाम? काय भाऊजी? त्यावेळी मी त्याच्या डोक्यावर समज पट्टी ठेवली असती तर 2 दिवस लागले असते ताप उतरायला. त्यावेळी मी त्याला फक्त 2दाच थंड पाण्यात बुचकावून काढलं, तर हा परिणाम. मी आणखी 2 वेळा बुचकावला तर तो बरा झाला असता की नाही? भाऊजी तो बरा नाही झाला असता. तो आजारी झाला असं की हो? नाही हो, त्याच्या आयुष्याला तो पूर्ण विरामच लागला असता हो. पूर्ण विराम म्हणजे समजावून सांग, समजावून भाऊजी सांग. ते होते, आम्ही व्याकरण शिकलो होतो शाळेत, ते धड्याच्या मागे लावतात ते. ते ऐकलंय मी, पण पूर्ण आणि विराम हो, पूर्ण विराम. हा धड्याच्या नंतर येतं ना ते पूर्ण विराम. धडा समाप्त. हा सर, झाला का नाही तुमचा धडा समाप्त भाऊजी? नाही तर आणखी काहीतरी वेगळा धडा करून बसाल. काय म्हणालात? नाही नाही, काय नाही. आता काय म्हणतो, आता निघायचं ना, संध्याकाळ होत आली, घरी पोचेपर्यंत उशीर होईल. हा ते पण आहे हो. अंधार पण होईल ना. घरी पोहोचेपर्यंत अंधार होईल. हो, निघायची तयारी करा म्हटलं. अंधार नसतो तुमच्या गावात अंधार. हो, ते मात्र आहे, ते मात्र आहे. पण काय पण बोला भाऊजी, तुम्ही आल्यापासून ना लई मज्जा आली बघा आम्हाला. आली की नाही मजा? हो, आली की. थोडे आणखी दिवस थांबलो. नको नको भाऊजी, जेवढी आली तेवढी खूप झाली. म्हणजे पराक्रम चांगलं की हो सर, तुम्ही त्या हणम्याच्या मुलावर केलेले उपाय, त्या उच्च स्थानी बसायचं तुमचं जाऊन, ते बघा तिकडे उच्च स्थानी बसले. शिंगाचं आमच्या कपिला गाईच्या शिंगात घेतलेलं डोक्याचं माप. नंतर काय ते गोपीनाथच्या मुलाला, नाही गोपीनाथच्या मुलाला पण ठीक केलं नाही आम्ही. गोपीनाथच्या मुलाला त्याची दारू उतरवण्याचे ते प्रकार, त्याला मारून बदलून त्याची दारू उतरवली. आणखी काय आणखी काय आणखी काय भाऊजी, आली तेवढी मजा, फार आली. आली की नाही मजा? आता चल निघूया. हा, शीतल शीतल सांगितलंय. हो या, बॅग घेऊन ये, जायचंय. हणम्या बॅग घे. हा, दे आहे माझ्याकडे. सासूबाई ते शरद, आज जाऊन लाडवाची बॅग डबा घेऊन ये. मी सांगतो हणम्याला. हणम्या, लाडवाला डबा आण बघूया. दे रे दे. नाही, तुमचा स्वयंपाक म्हणजे एकदम. हा, हे घ्या. आहेत ना? हो, अगदी चापून चुपून भरले. हा हो, हा, खूप आवडतात तुमचे लाडू. हा, मग चला. हा, बरं, येतो आम्ही. या, नमस्कार. आता चल, जातो. या. मग भेटूया पुन्हा पुढच्या दिवाळी सणाला. हो, जरा इकडे या. आमच्या इकडे ना लग्न झाल्यानंतर एकदाच दिवाळ सण असतो जावयाचा. आता पुढचा दिवाळ सण कोणाकडे? अहो, म्हणजे पुढच्या वर्षी दिवाळी सण नाही. मग पुढचा दिवाळी सण कुणाकडे? अहो, महाजनांकडे. अहो, नेणार ना आमच्या जावई बुवांना, फार मज्जा येईल बघा तिकडे. वंदे मातरम. वंदे मातरम मातरम वंदे मातरम मातरम. सुजलम सफलम मलयज शीतलम सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम मातरम. श्री कालिका माता की जय. जय. यो फोटो काढ. विवेक, श्यामबाई, यो यो यो. अरे मास्तर, हा फोटो काढा. मास्तर एक मिनिट. राहुल, यो रे लागी, अरे थंय रावता.